तामिळनाडूच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा रंगली आहे आणि ती फक्त सुपरस्टार विजय थलपतीच्या विजयाची नाही तर त्यांच्या ड्रायव्हर मुलाच्या विजयाची सुद्धा आहे। ही गोष्ट आहे राजेंद्रन यांच्या मुलाची म्हणजेच सबरीनाथनची। राजेंद्रन हे अनेक वर्ष विजयचे विश्वासू ड्रायव्हर होते। ज्यांच्या वडिलांनी गाडी चालवली त्यांचाच मुलगा आता सत्तेचा गाडा चालवतोय। साध्या कुटुंबात वाढवलेला सबरीनाथन पण मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच त्याचं खरं बळ। राजेंद्रन हे अनेक वर्ष विजय सोबत काम करत होते आणि त्याच नात्यातून सबरीनाथनलाही विजयचं मार्गदर्शन मिळालं। जेव्हा विजयने राजकारणात पाऊल टाकलं तेव्हा त्याने घराणेशाही न करता सामान्य माणसांना संधी देण्याचा निर्णय घेतला। त्याच वेळी सबरीनाथनवर विश्वास ठेवून त्याला विरुगम बक्कम मतदारसंघातून उमेदवारी दिली। सुरुवातीला अनेकांनी या निर्णयावर शंका उपस्थित केली, पण सबरीनाथनने शब्दांनी उत्तर न देता थेट मैदानात उतरून काम केलं, लोकांशी जोडला गेला आणि निकाल लागला तेव्हा अनेकांनाच धक्का बसला। इलेक्शन ऑफ कमिशनने दिलेल्या माहितीनुसार मोठ्या नेत्यांना मागे टाकत त्याने तब्बल 27,086 मतांनी मोठा विजय मिळवलाय। हा फक्त एक निवडणूक विजय नसून विश्वास, मेहनत आणि नात्यांचा विजय आहे। ज्या वडिलांनी माझ्यासाठी गाडी चालवली आज त्यांचाच मुलगा जनतेसाठी काम करेल, हा विजयचा विश्वास आज पूर्णपणे खरा ठरलाय।